दंडवत प्रणाम. हा. विचार करा, चारी बाजूंनी संकटे आली आहेत. एका बाजूला नैसर्गिक आपत्ती असेल, दुसऱ्या बाजूला कोर्ट कचेरीचे फेरे असतील, आजारपण किंवा अगदी अज्ञात शत्रूंची भीती. हो. अशी वेळ आली की माणूस पूर्णपणे खचून जातो. अगदी बरोबर. आणि जेव्हा असुरक्षितेची भावना अगदी शिखरावर असते, तेव्हा एखादा व्यक्ती काय करू शकतो? आज आपण आपल्या या विशेष चर्चेत महानुभाव पंथातील एका अशा प्राचीन आणि अत्यंत प्रभावी सूत्राचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो. आणि हे सूत्र माणसाला स्वतःभोवती एक अभेद्य कवच उभे करायला शिकवते. नक्कीच. आणि त्या ग्रंथाचं नाव आहे संकर्ष्ट वज्रपंजरू, म्हणजे स्वतःभोवती एक अभेद्य हिऱ्याचा पिंजरा उभा करणे. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण समजून घेणार आहोत की श्री चक्रधर स्वामींचे मूर्तिज्ञान एका खचलेल्या मनाला कसे सावरते आणि यात मानवी जीवनातील कोणत्या व्यावहारिक भीतींवर मात करण्यासाठी प्रार्थना केली आहे. आणि हो, हे कवच खऱ्या अर्थाने सक्रिय करण्यासाठी जी विशिष्ट पद्धत सांगितली आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. बरोबर. आता या शीर्षकातील वज्र म्हणजे हिरा आणि पंजरू म्हणजे पिंजरा. कठीण प्रसंगात स्वतःभोवती हिऱ्यासारखा अभेद्य कवच उभं करण्याची ही संकल्पना मला वैयक्तिकरित्या खूपच आश्वासक वाटते. अगदी स्वाभाविक आहे ते. पण माझा पहिला प्रश्न हा आहे की संकटात असताना माणूस आधी मला वाचवा अशी हाक मारतो ना, मग या ग्रंथाची सुरुवात मागण्यांनी न होता श्रीचक्रधर स्वामींच्या मूर्तिज्ञानाने म्हणजे त्यांच्या शारीरिक रूपाच्या वर्णनाने का होते? हा खूपच कळीचा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याचे मन अत्यंत चंचल, भयभीत आणि अस्थिर असते. पॅनिक झालेला असतो माणूस. अगदी. आणि अशा अस्थिर अवस्थेत केलेली कोणतीही प्रार्थना किंवा मागणी ही केवळ भीतीने दिलेली प्रतिक्रिया असते. त्यात ना ती खोली नसते. म्हणूनच वज्रपंजरूची रचना करताना अत्यंत प्रगल्भ असा विचार केला गेला आहे. अच्छा, म्हणजे आधी मन शांत करणं गरजेचं आहे. हो ना? संरक्षणाची प्रार्थना करण्यापूर्वी तुमचे रक्षणकर्ते नेमके कोण आहेत, ते कसे दिसतात, त्यांचं सामर्थ्य काय आहे, हे मनावर ठसवणे अत्यंत गरजेचं असतं. ग्रंथाच्या सुरुवातीला श्री चक्रधर स्वामींच्या ज्या शारीरिक रूपाचे वर्णन येते ते भक्ताला त्या भयभीत अवस्थेतून बाहेर काढतं आणि एका शांत स्थिर ऊर्जेकडे घेऊन जाते. यात स्वामींना चांपेगोर म्हटले आहे, बरोबर? हो. चांपेगोर म्हणजे चाफ्याच्या फुलासारखी कांती. पण मला सांगा, रक्षणकर्त्याचं वर्णन करताना तो कोणीतरी योद्ध्यासारखा किंवा भयंकर असावा असा एक सर्वसामान्य समज असतो. इथे मात्र चाफ्याच्या फुलासारखी कांती, राजस आणि तेजस असे अत्यंत सौम्य आणि सुंदर वर्णन का केले आहे? कारण महानुभाव पंथातील परमेश्वराची संकल्पना ही केवळ संहारकाची नाहीये. ती एका अत्यंत प्रेमळ, आश्वासत आणि तारणहार तत्वाची आहे. रक्षण करणारा. अगदी. जेव्हा मन भीतीने ग्रासलेले असते तेव्हा त्याला आणखी एका रौद्र रूपाची नव्हे तर एका शांत आणि तेजस्वी आधाराची गरज असते. स्वामींचे व्यक्तिमत्व राजस म्हणजे अत्यंत प्रभावशाली आणि तेजस म्हणजे प्रकाशमान आहे. राईट. त्यांच्या चरणांवर असलेल्या शुभ चिन्हांचे वर्णन पहा. तिथे अंबुज पद्मांकुशांकित असं म्हटलंय. म्हणजे कमळ आणि वज्र. हो. त्यांच्या पायावर कमळ, वज्र आणि ध्वजाची चिन्हे आहेत. कमळ हे चिखलात राहूनही अलिप्त आणि शुद्ध राहण्याचं प्रतीक आहे, तर वज्र हे अभेद्य शक्तीचं आणि ध्वज हा विजयाचा प्रतीक आहे. क्या बात है. म्हणजे ही केवळ शारीरिक लक्षणे नाहीत, तर ती शक्ती आणि पावित्र्याची प्रतीके आहेत. अगदी बरोबर. जी भक्ताच्या अंतर्मनात एक विश्वास निर्माण करतात. त्यांचे बाहू आजानुबाहू आहेत, म्हणजे लांब आहेत. गळ्यावर 3 रेषा आहेत, ज्याला त्रिरेषा अलंकृत कंठ म्हटलंय. हे सगळं ऐकताना ना मला आधुनिक मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या एका तंत्राची आठवण येते. कोणतं तंत्र? आपण ज्याला कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा CBT म्हणतो, त्यात ग्राउंडिंग टेक्निक्स असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येतो किंवा खूप भीती वाटते तेव्हा त्याला आजूबाजूच्या विशिष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जातं. अच्छा, म्हणजे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी. हो, जेणेकरून मेंदूतील अमिगडाला जो भीती निर्माण करतो तो शांत होतो. मला वाटते हे मूर्तिज्ञान अगदी त्याच पद्धतीचं एक हाय डेफिनेशन म्हणजे HD आध्यात्मिक व्हिज्युअलायझेशन आहे. अरे वा, हे खूपच छान रूपक दिलात तुम्ही. म्हणजे नुसतं डोळे मिटून अंधारात शून्यत्वात प्रार्थना करण्यापेक्षा मन एका अत्यंत सुंदर, निश्चित आणि सकारात्मक प्रतिमेवर केंद्रित करणे.
जसे की कपाळावर गोपीचंदनाचा तो ऊर्ध्वपुंड्र टिळा, सर्वांगाला लावलेली यक्षकर्दमाची उटी. हो, आणि हे सगळं मनाला वर्तमानात आणि सुरक्षिततेच्या भावनेत आणण्याचं काम करते. आणि या HD व्हिज्युअलायझेशनमधील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे प्रहसित मनोहर श्रीमुख कमळ. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य. अगदी. त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर सौम्य हास्य आहे. आता कल्पना करा, एक माणूस सर्व बाजूनी संकटांनी घेरला आहे, तो घाबरलेला आहे, आणि तो डोळे मिटून जेव्हा आपल्या आराध्याचे स्मरण करतो तेव्हा त्याला एक हसरा, आश्वासक चेहरा दिसतो. ते हास्यच निम्मी भीती दूर करत असेल. नक्कीच. हे हास्य भक्ताला बिनशर्त आधार देते. ते सांगते की घाबरण्याचे कारण नाही, मी आहे. हे मूर्तिज्ञान मनातील भीतीची जागा विश्वासाने घेते. आणि एकदा का ती जागा तयार झाली की मग प्रार्थनेचा पुढचा टप्पा सुरू होतो. पण थांबा, इथे मला एक शंका आहे. हो, विचारा ना. तुम्ही जो विश्वासाचा उल्लेख केलात, पण जेव्हा मी हा ग्रंथ वाचला तेव्हा मला एका गोष्टीवर थोडा आक्षेप वाटला किंवा एक विरोधाभास वाटला. कोणता विरोधाभास? एकदा का ईश्वराची तेजस्वी प्रतिमा मनावर कोरली गेली की भक्त स्वतःला अत्यंत कठोर शब्दांत पारखून घेतो. तो स्वतःला प्रमादिया म्हणजे चुका करणारा म्हणतो. हां, बरोबर आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण तो स्वतःला गुरुद्रोही, मार्गद्रोही, परिवारद्रोही, आत्मघातकी आणि विश्वासघातकी अशी विशेषणे सुद्धा लावतो. माझा प्रश्न हा आहे की जर मला माझं रक्षण करण्यासाठी आत्मविश्वास वाढवायचा आहे, स्वतःभोवती वज्रपंजरू उभा करायचा आहे, तर मी स्वतःला आत्मघातकी का म्हणू? तुमचा मुद्दा समजला मला. यामुळे तर माझा उरलासुरला आत्मविश्वास आणि स्वप्रतिमा आणखीच कमी नाही का होणार? ही कुठली सायकोलॉजी आहे? हां, अत्यंत महत्वाचा आणि स्वाभाविक प्रश्न आहे. वरवर पाहता हे शब्द आत्मविश्वासाचे खच्चीकरण करणारे वाटू शकतात. पण यामागील तत्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला अहंकार आणि शरणागती या संकल्पनांच्या मुळाशी जावे लागेल. अच्छा, म्हणजे अहंकार सोडण्याबद्दल आहे सगळं. अगदी. आध्यात्मिक संरक्षणाचा पहिला नियम हा आहे की जोपर्यंत तुमचा मीपणा किंवा अहंकार जिवंत आहे तोपर्यंत ईश्वर तिथे प्रवेश करू शकत नाही. तुम्ही भरलेल्या पेल्यात आणखी पाणी ओतू शकत नाही ना? हो, हे तर आहे. पेला रिकामा करावा लागतो. बरोबर. जेव्हा भक्त स्वतःला आत्मघातकी किंवा गुरुद्रोही म्हणतो तेव्हा तो स्वतःचा द्वेष करत नसतो, तर तो स्वतःच्या मर्यादांची, स्वतःच्या अपूर्णतेची आणि स्वतः हाती घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची अत्यंत प्रांजळ कबुली देत असतो. म्हणजे ही स्वतःला शिक्षा देण्याची पद्धत नाहीये, तर हा स्वतःला मोकळ करण्याचा, रिकामं करण्याचा मार्ग आहे. अगदी बरोबर. संकटाच्या वेळी माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचीच भीती आणि त्याचाच अहंकार असतो. मी हे निस्तरून घेईन हा खोटा आत्मविश्वास बऱ्याचदा माणसाला आणखी खोल गर्तेत ढकलतो. हो, म्हणजे आपण स्वतःलाच खोटं सांगत असतो. हो ना. या विशेषणांद्वारे भक्त ईश्वराला सांगत आहे की माझ्यावर आता कोणतंही नियंत्रण नाहीये. माझ्या बुद्धीने मी अनेक चुका केल्या आहेत, मी स्वतःचा घात करू शकणारे निर्णय घेतले आहेत, म्हणूनच मी आत्मघातकी आहे. आता तूच मला सांभाळ. अगदी. ही शरणागतीची सर्वोच्च पायरी आहे. जेव्हा आपण आपले सगळे मुखवटे बाजूला काढून ठेवतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने त्या वज्रपंजरूमध्ये प्रवेश करण्यास पात्र ठरतो. हे स्पष्टीकरण खरंच खूप प्रगल्भ आहे. म्हणजे आधी आपण ईश्वराची एक भव्य आणि शांत प्रतिमा उभी केली, नंतर स्वतःचा अहंकार पूर्णपणे विसर्जित केला. हो, आणि मग या शून्य अवस्थेतून संरक्षणाची ती अत्यंत विस्तृत यादी सुरू होते. आणि ही यादी मला खूपच आश्चर्यकारक वाटली. म्हणजे साधारणपणे आध्यात्मिक ग्रंथांमध्ये फक्त मोक्षाची किंवा मुक्तीची मागणी असते, पण इथे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांसोबतच शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्याची विनंती आहे. हो, अगदी सूक्ष्म वर्णन आहे त्यात. जसं की मम नेत्रद्वयासी रक्षावी म्हणजे डोळे, हस्तद्वयासी म्हणजे हात, पादद्वयासी म्हणजे पाय. ही अशी शारीरिक आणि ॲनाटॉमिकल अचूकता या प्रार्थनेत का आहे? कारण हा ग्रंथ केवळ वैराग्य शिकवत नाही, तर तो मानवी जीवनाचे आणि भौतिक अस्तित्वाचे महत्त्वसुद्धा मान्य करतो. तत्कालीन समाज आणि तत्वज्ञान हे जाणत होते की जर तुमचे शरीर सुरक्षित नसेल, जर तुमचे हातपाय शाबूत नसतील, तर तुम्ही ईश्वराची भक्ती तरी कशी करणार? बरोबर आहे. म्हणजे साधनच नसेल तर साध्य कसा मिळणार? अगदी. मोक्ष मिळवण्यासाठी आधी हे शरीर, हे साधन सुरक्षित असणे आवश्यक आहे. ही प्रार्थना मानवी शरीराला ईश्वराचे मंदिर मानते आणि म्हणूनच प्रत्येक अवयवावर ईश्वराचे कवच मागत आहे.
आणि या शारीरिक संरक्षणाकडून ही प्रार्थना थेट समाजातील अत्यंत व्यावहारिक आणि दैनंदिन भीतींकडे वळते. हो, आणि तोच माझ्यासाठी या ग्रंथाचा सर्वात सरप्राइझिंग भाग होता. म्हणजे मी जेव्हा त्या मागण्या पाहिल्या, जसं की मज राजद्वारी रक्षावेजी, दुष्ट स्वप्न भयापासोनी रक्षावेजी, दुर्जनांची कुमती हरावेजी. हे खूप रिलेटेबल वाटतं ना? खूपच. हे सगळं वाचताना असं वाटतच नाही की आपण 13व्या-14व्या शतकातला ग्रंथ वाचत आहोत. असं वाटतं जणू आजच्या काळातल्या माणसाचीच डायरी वाचत आहोत. हो, कारण मानवी स्वभाव आणि भीती फार बदललेली नाहीये. राजद्वारीन म्हणजे राजाच्या दरबारात किंवा न्यायालयात. तत्कालीन समाज जीवनात सामान्य माणसाला कोणत्या गोष्टींची सर्वाधिक भीती होती याचं हे थेट प्रतिबिंब आहे. नक्कीच. तत्कालीन परिस्थितीत सत्तेचा गैरवापर, खोटे आरोप किंवा राजाच्या मर्जी-अमर्जीवर लोकांचं आयुष्य अवलंबून असे. त्यामुळे राजद्वारी भीती ही अत्यंत वास्तविक होती. आणि आजच्या संदर्भात बोलायचे तर हे म्हणजे कायदेशीर खटले, आयकर विभागाची नोटीस किंवा प्रशासकीय त्रास असू शकतो. हो ना, सत्तेची भीती तेव्हाही होती आणि आजही आहे. त्यासोबतच यात ब्रह्मसानुनशनाशका असा उल्लेख आहे. म्हणजे विषबाधा. हो, अन्नातून किंवा इतर मार्गाने होणाऱ्या विषबाधेची भीती. आणि त्या काळात वैद्यकीय सुविधा आजच्यासारख्या नव्हत्या, त्यामुळे ही भीती खूप मोठी होती. आणि तत्कालीन समाजातील आणखी एक मोठी भीती म्हणजे यंत्रतंत्रादी सकळही मारणादीपासूनी रक्षावेजी. म्हणजे काळी जादू किंवा अज्ञात शत्रूंकडून होणारा मानसिक त्रास. हो, त्या काळात या गोष्टींचा पगडा खूप मोठा होता. आणि आजच्या काळात आपण याला मानसिक त्रास किंवा लोकांचे वाईट विचार म्हणू शकतो. म्हणजे वाघ, सर्प, वृश्चिक म्हणजे विंचू यांसारख्या वन्य प्राण्यांपासून संरक्षण. म्हणजे रोजच्या जगण्यातील धोके. हो, तसेच अग्निभयापासोनी आणि जलभयापासोनी म्हणजे नैसर्गिक आपत्ती जसे की आग लागणे किंवा महापूर येणे, या चोरांचाही उल्लेख आहे. बापरे, म्हणजे काहीच सोडलं नाहीये यात. नाही ना. ग्रंथकाराने हे अचूक ओळखले होते की जोपर्यंत माणसाच्या मनातील ह्या ऐहिक, शारीरिक आणि व्यावहारिक भीती दूर होत नाहीत, तोपर्यंत तो परमार्थाकडे किंवा मोक्षाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकणार नाही. म्हणजे जोपर्यंत त्याची नर्वस सिस्टीम सुरक्षित असल्याची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत तो भक्ती करूच शकत नाही. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचे तर केवळ स्वर्गाची स्वप्न दाखवण्यापेक्षा आधी इथल्या जमिनीवरील जंगलातल्या आणि राजकारणातल्या संकटातून मला वाचव, अशी ही अत्यंत प्रामाणिक हाक आहे. हो, एकदम प्रॅक्टिकल अप्रोच आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्ट होते की हा ग्रंथ केवळ समस्या मांडून थांबत नाही. भीती आणि मागण्यांची यादी देऊन झाल्यावर हा ग्रंथ चक्क एक ॲक्शन प्लॅन देतो. हो, हे आध्यात्मिक कवच प्रत्यक्षात कसे सक्रिय कराले याचे नियम यात आहेत. राईट. ग्रंथाच्या शेवटी ओंकारमुनी चोरमांगे यांनी दिलेले हे नियम नेमके कसे काम करतात? ओंकारमुनी चोरमांगे यांनी या पठणासाठी एक अत्यंत शिस्तबद्ध पद्धत आखून दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भौतिक दिशा. हे पठण उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसून करावे असे त्यांनी सांगितले आहे. उत्तरेकडेच का? कारण महानुभाव पंथात आणि एकंदर भारतीय परंपरेत उत्तर दिशेला एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. उत्तर दिशा ही स्थिरतेची, ध्रुव ताऱ्याची दिशा मानली जाते, जी कधी विचलित होत नाही. अच्छा, म्हणजे संकटात सापडलेल्या माणसाला या अढळ स्थिरतेची सर्वाधिक गरज असते. अगदी बरोबर. त्यानंतर वेळेचा आणि सातत्याचा मुद्दा येतो. मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे पठण 1 महिना, 2 महिने, 3 महिने किंवा 6 महिने, ज्याला षण्मासा म्हटलंय, इतका काळ नियमित करण्याची सूचना यात आहे. म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. हो, हे सातत्य भक्ताच्या मनाला एक सवय लावते आणि ती सवय त्या कवचाला बळकटी देते. पण इथे एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटते, जी या नियमांमध्ये दडलेली आहे. केवळ यांत्रिक पद्धतीने दिशा ठरवून आणि महिने मोजून तुम्ही शब्द उच्चारले म्हणजे कवच तयार होणार नाही. त्यासाठी विशिष्ट मनस्थिती लागते. हो, आणि त्यासाठी 4 शब्द वापरले आहेत: निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आरतीपूर्वक. हे शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. नक्कीच. निर्वेद म्हणजे जगातील खोट्या मोहाबद्दलची विरक्ती. अनुताप म्हणजे स्वतःच्या चुकांबद्दलचा खराखुरा पश्चाताप. अनुशोच म्हणजे ईश्वरापासून दूर राहिल्याबद्दलचे दुःख. आणि आरती म्हणजे ईश्वराला भेटण्याची अत्यंत तीव्र ओढ. हो, जर या भावना नसतील तर तो केवळ शब्दांचा कोरडा पाळा ठरेल. अगदी. आणि म्हणूनच या सर्व मानसिक अवस्थांचे वर्णन केल्यानंतर या ग्रंथात एक असे रूपक येते जे या संपूर्ण प्रक्रियेचा कळस आहे. हो,
तो नियम सांगतो, लोहे पाणी गिळिले ऐसे होऊनी असावे. बापरे, हे रूपक जेव्हा मी पहिल्यांदा वाचले तेव्हा खरोखरच माझ्या अंगावर काटा आला. खरंच खूपच शक्तिशाली रूपक आहे ते. लोखंडाने पाणी गिळणे म्हणजे इथे फक्त वरवरचा लेप लावण्याबद्दल बोललं जात नाहीये. आपण एखाद्या गोष्टीला रंग लावतो तसं हे नाही. जेव्हा अत्यंत तापलेल्या लाल भडक लोखंडावर पाण्याचे थेंब पडतात तेव्हा ते पाणी लोखंडाच्या पृष्ठभागावर राहत नाही. ते पूर्णपणे आत शोषून घेतलं जातं. हो, ते पाणी लोखंडाच्या अणुरेणूत भिनतं. पाण्याचा अंशही तिथे स्वतंत्रपणे उरत नाही. ते पूर्णपणे एकजीव होतात. आणि यात ना एक वैज्ञानिक तथ्य सुद्धा आहे. ते कसं? बघा, तापलेलं लोखंड शक्तिशाली असते, पण ते ठिसूळ असते, म्हणजे ब्रिटल असतं. जेव्हा ते पाणी पिते किंवा शोषून घेते तेव्हा ते थंड होते आणि त्याची पोलादासारखी अभेद्य ताकद निर्माण होते. क्या बात आहे, हे तर मला माहीतच नव्हतं. भक्ताचे मन हे संकटांमुळे, रागामुळे किंवा भीतीमुळे त्या तापलेल्या लोखंडासारखे झालेले असते. आणि जेव्हा ते भक्तीचे, प्रार्थनेचे पाणी संपूर्णपणे स्वतःत शोषून घेते तेव्हा ते शांत आणि अभेद्य बनते. हे खरंच खूप प्रगल्भ आहे. म्हणजे भक्ती अशी असावी की माझ्या आणि या प्रार्थनेच्या मध्ये हवेलाही जागा राहू नये. तो विचार माझ्या रक्तात, माझ्या श्वासात भिनला पाहिजे. अगदी. जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हाच हे कवच काम करते. राईट. आणि जेव्हा भक्त या अवस्थेला पोहोचतो तेव्हा ग्रंथ एक अत्यंत ठाम आश्वासन देतो. यत्थर्दी संशय नाही, म्हणजे यात यत्किंचितही शंका नाही. म्हणजे गॅरंटी आहे. हो, 100%. जेव्हा भक्तीत असा पूर्णत्वाचा आणि एकाग्रतेचा अनुभव येतो तेव्हा ईश्वर त्या भक्ताची सर्व संकटे नक्की दूर करतो. तिथे संशयाला अजिबात जागा उरत नाही. आणि मानसशास्त्रही हेच सांगते की जिथे संशय नसतो, जिथे पूर्ण विश्वास असतो, तिथेच खऱ्या अर्थाने वज्रपंजरू निर्माण होते. हो, असं पूर्ण विश्वास माणसाची निर्णय क्षमता आणि संकटांशी लढण्याची ताकद कित्येक पटींनी वाढवतो. एकंदरीतच आजच्या या सखोल चर्चेत आपण संकष्ट वज्रपंजरू या ग्रंथाचा एक अत्यंत अद्भुत आणि विचारप्रवर्तक प्रवास अनुभवला. श्री चक्रधर स्वामींच्या मनोमोहक मूर्तिज्ञानातून मिळणाऱ्या मानसिक शांततेपासून आपण सुरुवात केली. हो, आणि त्यानंतर स्वतःचा अहंकार पूर्णपणे विसर्जित करण्याचं तत्वज्ञान पाहिलं. अगदी. आणि मानवी जीवनातील अत्यंत व्यावहारिक आणि दैनंदिन भीतींवर मात करण्याच्या प्रामाणिक प्रार्थनेपर्यंत आपण पोहोचलो. शेवटी लोखंडाने पाणी गिळल्यासारखी भक्तीची एकाग्रता कशी साध्य करावी हे आपण समजून घेतले. आणि मला वाटते याची प्रासंगिकता आजच्या काळात अधिकच स्पष्ट होते. आजच्या या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या आणि सततच्या ताणतणावाच्या युगात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या भीतीच्या किंवा असुरक्षिततेच्या छायेत वावरत असतो. हो, तणाव तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. ते एक अत्यंत भक्कम मानसिक आधार, एक सायकोलॉजिकल अँकर बनून आपल्यासमोर येते. अगदी खरंय. हे आपल्याला शिकवते की स्वतःच्या मर्यादा मान्य करून आणि एकाग्रतेने एखाद्या सर्वोच्च सकारात्मक शक्तीवर विश्वास ठेवल्यास आपण कितीही मोठ्या संकटाचा धैर्याने सामना करू शकतो. नक्कीच, संकटे बाहेरून येतच राहतील, पण हा हिऱ्याचा पिंजरा आपल्याला आतून बळ देतो. अगदी 100% बरोबर. या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा इथे उपस्थित करावासा वाटतो. ग्रंथातील त्या लोखंडाने पाणी गिळल्याच्या रूपकावर आपण सर्वांनी पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करायला हवा. हो, तो विचार मनात रुजायला हवा. आजच्या धकाधकीच्या आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनात आपण ज्या मूल्यांवर किंवा ज्या श्रद्धेवर विश्वास असल्याचा दावा करतो, ते विचार खरोखर आपल्या अंतर्मनात इतक्या खोलवर शोषले जातात का, की आपण केवळ वरवरचे उपचार करत आहोत, फक्त कर्मकांडाचा दिखावा करत आहोत? खूपच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हो ना. खऱ्या अर्थाने एखादा विचार अंगीकारणे आणि तापलेल्या लोखंडासारखे ते विचार स्वतःत शोषून घेणे म्हणजे काय, आणि ती अढळ श्रद्धा संकटाच्या वेळी आपले स्वतःचे वज्रपंजरू कशी बनू शकते, याचा शोध घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे. याच एका चिंतनशील आणि आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.